आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या वर्षभर आपल्याला प्रकाश दाखविणाऱ्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। या दिवशी कणकेचे गोड दिवे नैवेद्यासाठी केले जातात। हे दिवे करण्यासाठी ना सगळ्यात आधी गुळ पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचे। इथे वाटीभर कणिक घेते, यामध्ये ना अगदी चमचाभर रवा घालायचा, अगदी किंचित मीठ आणि चिमूटभर हळद घालायचे, अगदी चमचाभर तूप देखील घालायचे। गूळ व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचं आहे आणि या गूळ पाण्याने आपल्याला कणिक छान घट्टसर अशी भिजवून घ्यायची। शेवटी तेलाच्या हाताने सगळी कणिक छान अशी एकसारखी करून घ्यायची आणि आता एक 10 मिनिटं छान अशी मुरू द्यायची। साधारणपणे एक 10 मिनिटांनी कणिक छान भिजल्यावर पुन्हा एकदा छान एकसारखी करून घ्यायची आणि आता आपण पुरीला घेतो ना त्याचप्रमाणे गोळे करून घ्यायचे। आता दिवा बनविण्यासाठी ना हा असा गोळा छान असा एकसारखा करून घ्यायचा आणि अंगठ्याने ना हा असा मधोमध दाब देऊन घ्यायचा। इथे तुम्ही पाहताय त्याप्रमाणे अंगठ्याने दाब देत देत छान खोलगट वाटीसारखा आकार देऊन घ्यायचा। फक्त लक्षात घ्या, कणिक छान घट्टसर मळायची म्हणजे आकार व्यवस्थित देता येतो। ही अशी खोलगट वाटी तयार झाली ना की छान दिव्यासारखा निमुळता आकार द्यायचा। बघा, सुरेख असा कणकेचा दिवा इथे तयार झालाय ना। हे दिवे ना शक्यतो 5, 7, 9, 11 या पटीमध्ये करायचे। एक दिवा ना आपण हा असा करूया। मोदकाला आपण ज्या प्रकारे पारी करतो ना त्याचप्रमाणे खोलगट अशी पारी करून घ्यायची आणि या अशा पाकळ्या करायच्या। छान फुलासारखा दिसणारा दिवा इथे तयार झालाय। आता हे दिवे ना आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं छान असे वाफवून घ्यायचे। आपल्याकडे दिवा म्हणजे मांगल्याचे प्रतीक असणे आणि म्हणूनच प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू लावायचे आणि मगच दिवा प्रज्वलित करायचे। सगळे दिवे छान असे प्रज्वलित करून घेतले की याच दिव्यांनी घरातील मुलांना ओवाळायचे आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची। हे असे कणकेचे दिवे करून बघा आणि तुमचे अभिप्राय जरूर कळवा। धन्यवाद। तुम्हा सगळ्यांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा।